वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे। जागा कमी जास्त करा पण मवियात सामील व्हा असं आवाहन काँग्रेसने केले। महाविकास आघाडी आणि वंचितच्या या माइंड गेममुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। चार ते 3 मिनिटात आम्ही 4-5 जागेपर्यंत किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील त्यासाठीही आम्ही तयार आहोत। महाविकास आघाडीत वंचित सामील होणार की नाही हा प्रश्न अजून जसाच्या तसा आहे। मवियात वंचित सामील होण्याबाबत एकही सकारात्मक गोष्ट होताना दिसत नाही। मवियाचे नेते आणि वंचितकडून एकमेकांविरोधात राजकीय डावपेचांचा वापर होतोय, त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या मनात कमालीचा गोंधळ आहे। आता तर काँग्रेसनं जागा वाटपाच्या मुद्द्यावरही लवचिकता दाखवली। वंचितसाठी 5-6 जागा कमी जास्त करू पण त्यांनी मवियात यावं असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं। ते म्हणतील त्या पद्धतीनं करायची महाविकास आघाडींनी तयारी दर्शवली आहे, पवार साहेबांनी दर्शवलेली आहे। 4 ते 3 मिनिटात आम्ही 4-5 जागेपर्यंत किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील त्यासाठीही आम्ही तयार आहोत। शेवट तानाशहाला संपवायसाठी या देशातील सर्व त्या विचाराची मंडळी एक आली पाहिजेत। हा देशाच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीसाठी ही काँग्रेसची भूमिका आहे। दुसरीकडे पवार गट ही वंचितनं संविधान विरोधी शक्तींविरोधात एकत्र यावं असं आवाहन केलंय। वन पक्ष आहे त्यांचं जे काही सीटच्या बद्दलची चर्चा आहे ती लवकरच संपेल आणि ती संपल्यानंतर नावं जाहीर होतील असं पेपरमध्ये वाचल्यानंतर मला तरी वाटतं। सुप्रिया सुळेंनी मात्र आपण महाविकास आघाडीच्या त्या प्रक्रियेत नसल्याचं सांगत या मुद्द्यावर कानावर हात ठेवलेत। मी त्या इंटरनल मीटिंग्समध्ये नसते, पण आमचे वरिष्ठ सगळे जे नेते आहेत ते तुमच्याशी नेहमीच बोलतात, त्याच्यामुळे मला वाटत नाही की फार काय अडचण येईल। सगळं पुढच्या 2-1 दिवसामध्ये पूर्णपणे स्पष्ट होईल चित्र। आघाडी झाली नाही तरी दोष आपल्यावर येऊ नये असं वंचितलाही वाटतं आणि महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनाही वाटतं। हा माइंड गेम आता कोण जिंकणार हे पाहावं लागेल। भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।